नमस्कार मित्रांनो, मी रोहित सूर्यवंशी, सायन्सेस तासगाव. आज आपण ओप्पो रेनो 15 प्रो मिनी आणि विवो V70 इलाइट या दोन मोबाईलचं कंपॅरिझन बघणार आहोत. तर आज बघून गेला ओप्पो रेनो 15 प्रो मिनी मध्ये जर बघितला तर तुम्ही यामध्ये तुम्हाला 200 मेगापिक्सलचा हाय रेझोल्युशन कॅमेरा येतो. त्यासोबत तुम्हाला विवो V70 इलाइट मध्ये येतोय 50 मेगापिक्सलचा कॅमेरा. सोबतच तुम्हाला फ्रंट कॅमेरामध्ये सुद्धा विवो V70 इलाइट मध्ये जर बघितलं तर 50 मेगापिक्सलचा 92 डिग्री फील्ड ऑफ व्यू मध्ये कॅमेरा येतो आणि ओप्पो रेनो 15 प्रो मिनी मध्ये येतो तुम्हाला 50 मेगापिक्सलचा 100 डिग्री फील्ड ऑफ व्यू मध्ये कॅमेरा, जेणेकरून तुमचे फोटो अल्ट्रा वाईड मध्ये क्लिक करू शकता. ओप्पो रेनो 15 प्रो मिनी मध्ये जर बघितलं तर तुम्हाला स्क्रीन साईज मध्ये येते 6.32 इंचची कॉम्पॅक्ट साईजचा डिस्प्ले आणि विवो V70 इलाइट मध्ये जर बघितला तर तुम्हाला 6.59 इंचचा डिस्प्ले येतो. ओप्पो रेनो 15 प्रो मिनी मध्ये जो प्रोसेसर तुम्हाला 8 डायमेन्सिटी 8450चा, ज्याचा अंतिम स्कोर जर तुम्ही बघितला तर 21 लाख स्कोर येतो. आणि विवो V70 इलाइट मध्ये जो प्रोसेसर येतो तो तुम्हाला येतो स्नॅपड्रॅगन 8 Gen 3, ज्याचा अंतिम स्कोर फक्त 19 लाख येतो. त्यामुळे तुम्हाला परफॉर्मन्स विवो V70 इलाइट पेक्षा रेनो 15 प्रो मिनी मध्ये चांगला येणार. सोबतच तुम्हाला गेमिंग जर करणार असाल तर विवो V70 इलाइट मध्ये BGMI गेमिंगसाठी तुम्हाला फक्त 90 FPS चा सपोर्ट आहे आणि सोबतच तुम्हाला ओप्पो रेनो 15 प्रो मिनी मध्ये 120 FPS चा सपोर्ट येतो. त्यामुळे तुमची गेम स्मूथ चालेल. आणि सोबतच तुम्ही जर AI फीचरचा विचार केला तर ओप्पो रेनो 15 प्रो मिनी मध्ये तुम्हाला AI पोर्ट्रेट ग्लो, AI माइंड स्पेस, AI एडिटर असे भरपूर असे AI चे फीचर्स आहेत जे की तुम्हाला विवो V70 इलाइट मध्ये येत नाही. तर आजच तुमचा आवडता ओप्पो रेनो 15 प्रो मिनी घेऊन जा.